आपल्याला LCM वगैरे काढायचा असतो, तो पहिला चॅप्टर असायचा ऍप्टीचा. मला फक्त तो पहिला चॅप्टर येत असायचा, दुसरं काहीच येत नव्हतं. इंग्लिशमध्ये काहीतरी बोलत होते आणि आपल्याला फक्त ते रिपीट करायचं होतं आणि ते सुद्धा मला रिपीट करायला येत नव्हतं. म्हणजे एवढी घाण अवस्था होती माझी. वी डोंट वॉन्ट पीपल लाईक यू, लिटरली असे बोलले होते. आफ्टर सम डेज आय गॉट माय रिझल्ट आणि माझं सिलेक्शन झालं होतं लिटरली. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आपण बघणार आहे की माझा कॉलेज पासून ते ऑफिस पर्यंतचा प्रवास कसा होता. मी यावरती अजून एक व्हिडिओ बनवलाय. ऍक्च्युली हे पडलं, एक मिनिट. मी याच्यावरती अजून एक व्हिडिओ बनवला ऍक्च्युली पाठीमागचा, पण त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर नाही करू शकलो. सो आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी लोकांनी विचारल्या होत्या त्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करू. सो मी होते सिंहगड कॉलेजला वडगावच्या आणि मी ENTC मध्ये शिकत होते. ऍक्च्युली मी ENTC ला काय ऍडमिशन घेतलं कारण मला सीईटीला थोडेसे चांगले मार्क्स होते. एवढा अभ्यास पण केला नव्हता सीईटीला एवढे चांगले मार्क्स पडण्याजोगे, बट लकी गर्ल यू नो. तर सीईटीला चांगले मार्क्स भेटले. सो मला ENTC ला फ्रीमध्ये ऍडमिशन भेटलं होतं. सो मी तिथे ऍडमिशन घेतलं आणि पहिले 2-3 वर्ष तर मी एवढी काही खास अशी हे नव्हते की मला अभ्यास करायचा आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय. एक तर मी काय करते हेच मला समजत नव्हतं पहिले 2-3 वर्ष. म्हणजे मी एकदम खूप नेहमीच अशा कन्फ्युज स्टेटमध्ये असते की मी हे का करतोय आपण, म्हणजे मी यालाच काय ऍडमिशन घेतलंय, म्हणजे माझा काय प्लॅन आहे आयुष्याकडून, मला नक्की काय अचीव्ह करायचंय, काय करायचं हे मला, म्हणजे मी एकदम नेहमीच कन्फ्युज स्टेटमध्ये असते. आणि पहिल्या 2-3 वर्ष तर मी खूपच जास्त होते. म्हणजे मला कळतच नव्हतं की मी इंजिनिअरिंग करून पुढे काय करायचं, आपल्याला जॉब करायचा आहे का जॉब नाही करायचा आहे, मग मी काय करू काय नाही. म्हणजे मी खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या होत्या. त्यावेळेसपासूनच मी युट्यूब चालू केलं होतं. मी कंटेंट क्रिएशन पण करत होते. तिथे पण असं काही एवढे व्यवस्थित व्ह्यूज वगैरे येत नव्हते किंवा साईड बाय साईड हे अभ्यास पण करायचे. आणि मला अभ्यासात तर अजिबात मूड नसायचा. म्हणजे सुरुवातीपासूनच मला अभ्यास कधी आवडलेला नाहीये. त्याच्यामुळे मला नेहमी असं काहीतरी असायचं की मला दुसरं काहीतरी करायचंय. पण आता अभ्यास तर करावाच लागतो, एवढं ऍडमिशन घेतलंय तर, नाही का. म्हणजे मी एकदम रिच फॅमिलीतून वगैरे काय येत नाही की जिथं नसतं का तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला अभ्यास जर नसेल आवडत तर ठीक आहे, तुम्ही स्पोर्ट्समध्ये जा, तुम्ही इकडे जा, तुम्ही तिकडे जा, तुम्ही तिकडे काहीतरी करा. नाही, तुम्हाला अभ्यास करायचा, इंजिनिअरिंग वगैरे ऍटलीस्ट कम्प्लीट करायची, एखादा जॉब हातात घ्यायचा आणि मगच नंतर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिल्यावर तुम्हाला तिकडे काय करायचंय ते करा, असं होतं. आणि ठीक आहे, ते पण एका अर्थाने बरोबरच आहे म्हणा. पण मी ज्यावेळेस लास्ट इयरला आले त्यावेळेस मला एकतर कॉलेज कंपल्सरी नव्हतं. म्हणजे तुम्ही ऍटलीस्ट मिनिमम पर्सेंटेज मेंटेन करू शकता, जे काय असेल ते 30-35-40%. पण मी तेवढं पण मेंटेन करत नव्हते लिटरली. मी फक्त एक्झामच्या वेळेस जायचे. आणि एक्झामला पण मी जसं की अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी काय पूर्ण वर्षभर वगैरे अभ्यास करत नसायचे. PL ला अभ्यास करायचे किंवा PL ला अभ्यास करायचे किंवा एक्झामच्या 1-2 दिवस अगोदर अभ्यास करायचे. सो मी अशा टाईपची होती. मी क्लासेस पण बाहेर लावले होते, माझे 1-2 विषय पण गेले होते, मी ते पण सांगितलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. सो विषय असा झाला की एक कॉल आला. त्यांनी पहिल्यांदा एक लिस्ट पाठवली की कोण कोण याला ऍप्लिकेबल आहे, म्हणजे इंटरव्ह्यूज वगैरे पुढच्या राऊंडसाठी जाण्यासाठी. सो माझं नाव त्यामध्ये होतं. पहिल्यांदा आम्हाला ऍप्टिट्यूड द्यायची होती, त्याच्यानंतर एक इंग्लिश स्पीकिंगचा राऊंड होता आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू राऊंड होता. तर ज्यावेळेस मी सुरुवातीला एकदा ऍप्टी दिली आणि मला काहीतरी टेक्निकल इश्यू आला. सो मी पुढे नाही जाऊ शकले. मग बाकीच्यांची लिस्ट आली की बाबा ते क्लिअर झालेत म्हणून ऍप्टिट्यूडमध्ये. आणि मला टेक्निकल इश्यूमुळे मला 4-5 दिवसांनी अजून एकदा मेल आला की तुम्ही अजून एकदा ऍप्टीसाठी ऍप्लिकेबल होऊ शकता, तुम्ही अजून एकदा ऍप्टी देऊ शकता. तर मग आम्ही अजून एकदा ऍप्टीला बसलो आणि माझा काय विषय झाला की माझा लॅपटॉपच मध्ये मध्ये बंद पडायचा. एक तर तो लॅपटॉप पण माझ्याकडे एकदम बकवासचा लॅपटॉप होता, तो व्यवस्थित कधी चालत पण नसायचा, त्याचा स्पीकर पण खराब होता, म्हणजे तो सगळा खराब होता, फक्त त्याला बटन आणि एक स्क्रीन होती, अशा टाईपचा होता तो. आपल्याला LCM वगैरे काढायचा असतो, तो पहिला चॅप्टर असायचा ऍप्टीचा. मला फक्त तो पहिला चॅप्टर येत असायचा, दुसरं काहीच येत नव्हतं. म्हणजे मॅथमॅटिक्स म्हणजे लिटरली इथून जायचं माझ्या, मला काहीच समजत नसायचं. मला फक्त ते काय असतं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, दॅट्स इट. त्याच्या पुढे मला मॅथमॅटिक्सच येत नाही. म्हणजे मॅथमॅटिक्स एकदम मला सगळ्यात जर न आवडणारा कोणता विषय असेल तर तो असतो मॅथमॅटिक्स. आणि त्याच्याच एवढे सगळे विषय M1, M2, M3. त्याच्यामुळे माझी इंजिनिअरिंग एवढी पण काही अशी खास गेली नाही. आणि ज्यामध्ये पण असे न्यूमेरिकल्सचे क्वेश्चन्स यायचे ना, म्हणजे सगळ्या सब्जेक्टमध्ये असायचे. 50% न्यूमेरिकल्सचे क्वेश्चन आणि 50% थेरॉटिकल. तर मी फक्त थेरॉटिकलचा अभ्यास करून जायचे आणि मी कसे तरी विषय काढायचे. आणि न्यूमेरिकल्सचे जर काही क्वेश्चन्स आलेच तर मी इकडचं दाखव, याला दाखव, त्याला दाखव करून मी कसे तरी ते क्वेश्चन्स काढायचे. पण मला स्वतःहून कधीच मला ते आलं नाही. आणि जरी मी स्वतःहून एखादं जरी एक्झाम्पल केलं असेल न्यूमेरिकलचं तर मी ते बाय हार्ट करून गेले होते, मी पाठांतर करून गेले होते. की मग नंतर माझा कसा तरी ऍप्टीचा तो राऊंड झाला आणि तो राऊंड झाल्यानंतर मला 10-15 दिवसाने मेसेज आला. मी लायब्ररीमध्ये
मध्ये होते त्यावेळेस, माझा अभ्यास चालू होता, पेपर पण माझे येणार होते, पीएल होती त्यावेळेस. आणि 10-12 दिवसाने अभ्यास आला, सॉरी 10-12 दिवसाने लिस्ट आली, माझ्या रूममेटचा कॉल आला की तुझं ऍप्टीमध्ये सिलेक्शन झाले. काय बोलते, ऍप्टीमध्ये माझं कसं सिलेक्शन होऊ शकतं, म्हणजे मी एवढी खराब ऍप्टी दिली होती की कुणालाच वाटत नव्हतं की मी ऍप्टी क्लिअर करेल. बट मला आला रिझल्ट आणि मी एवढी हॅपी होता. जो राऊंड होता तो इंग्लिश स्पीकिंगचा होता. मग इंग्लिश स्पीकिंगचा राऊंड जो होता तो हा नव्हता, मॅन्डेटरी नव्हता. मॅन्डेटरी म्हणजे आपल्याला अटेंड करायचा होता, बट तुम्ही त्यात फेल जरी झाला तर तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता. मग आम्ही दुसरा राऊंड दिला, पण तो राऊंड तर मला एवढा खराब गेला होता, म्हणजे त्या राऊंड मध्ये असं काहीच नव्हतं माहितीये का. म्हणजे समोरचा एक जो AI वगैरे आहेत ते इंग्लिशमध्ये काहीतरी बोलत होते आणि आपल्याला फक्त ते रिपीट करायचं होतं, आणि ते सुद्धा मला रिपीट करायला येत नव्हतं. म्हणजे एवढी घाण अवस्था होती माझी. म्हणजे त्याची इंग्लिश एक तर ऍक्सेंट पण थोडी वेगळी असते, त्याच्यामुळे आपल्याला ते कॅप्चर करायला जरा थोडासा टाइम जातो की ते काय बोलतायत वगैरे. आणि त्यांनी एखादी जर लाईन आपल्याला रिपीट करायला लावली तर ती लाईन काय 2-3 शब्दाची नसते, एकदम 14-15 शब्द असतात. त्यातला एखादा दुसरा शब्द मिस झाला की तिथं क्रॉस साईन यायचं की तुम्ही चुकीचं बोललाय वगैरे असं. आणि मला बऱ्यापैकी क्रॉसचे साईन्स आले होते, आणि पण मी बऱ्यापैकी अटेंड पण केलं होतं व्यवस्थित. सो तो राऊंड पण माझा क्लिअर झाला. त्याचा रिझल्ट तर लगेच दुसऱ्या दिवशी आला होता. आणि नंतर 4-5 दिवसांनी पुन्हा लिस्ट आली इंटरव्ह्यूसाठीची. आणि इंटरव्ह्यू पण म्हणजे एकदम असा एवढा पण व्यवस्थित गेला नव्हता. इंटरव्ह्यूला पण मला खूप असे एकदम डेंजर क्वेश्चन्स विचारले होते. म्हणजे इंटरव्ह्यूसाठी जे जे गोष्टी लागणार होते ते मी सगळं प्रिपेअर केलं होतं. मेनली की म्हणजे ते उप्स कॉन्सेप्ट असतात, किंवा जे गोष्टी मेन असतात, इंट्रोडक्शन किंवा जे बेसिक लेवलला जे क्वेश्चन विचारतात, जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी जे जे क्वेश्चन विचारतात ते सगळे मी बाय हार्ट केले होते. म्हणजे त्यांनी काहीही विचारू दे, मला येणारच. तरी मला जाताना इंटरव्ह्यूवर शेवटी बोलले होते की तू जास्त कॉन्फिडंट नाहीयेस, किंवा वी डोंट वॉन्ट पीपल लाईक यू. लिटरली असे बोलले होते. शेवटी ज्यावेळेस ते असे बोलले, माझा पूर्ण दिवस स्पॉइल झाला होता. मी लिटरली माझ्या भावाला कॉल करून रडले होते की ते असे बोलले तसे बोलले वगैरे. नंतर मी म्हटलं जाऊ द्या, ठीक आहे, हा पहिला तर इंटरव्ह्यू होता, पण माझे पूर्ण आठवडा त्याने लिटरली स्पॉइल झाला होता. मी आठवडाभर मला कसलेच करमत नव्हतं की अरे असे कसे बोलू शकतात वगैरे, त्यांना नसेल घ्यायचं तर नका घेऊन, आपण असं दे शुड नॉट टॉक लाईक दॅट आय वॉज थिंकिंग. बट लेटर आफ्टर सम डेज आय गॉट माय रिझल्ट, आणि माझं सिलेक्शन झालं होतं लिटरली. म्हणजे मी विचार करत होते की त्यांनी एवढं खराब बोलून पण माझं का सिलेक्शन केलं असेल वगैरे, काय काय काय. म्हणजे मी खूप मी हॅपी पण होते, आणि एकदम खूप हे पण होते की म्हणजे मी खूप जास्त विचार करायचे की एवढं मला बोलणं खाऊन पण त्यांनी का सिलेक्ट केलं असेल, असं तसं वगैरे. पण ज्यावेळेस तुम्ही माझ्या इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स ऐकाल ना, लिटरली यू विल बी सरप्राइज. इंटरव्ह्यू मध्ये असे पण क्वेश्चन विचारले जातात का, ते आपण फक्त कॉन्फिडंट असलं पाहिजे. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगेल की माझा इंटरव्ह्यू कसा चालला होता आणि मला काय काय क्वेश्चन्स विचारले होते. मे बी तो व्हिडिओ उद्याच येईल. ओके, सो स्टे ट्यून.